नमस्कार. कॉर्पोरेट नियम मोठे की संविधानिक हक्क हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपण एका अशाच ऐतिहासिक कायदेशीर लढाईबद्दल बोलणार आहोत जिने कामाच्या ठिकाणी समानतेची व्याख्याच बदलून टाकली. खास करून कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी हे प्रकरण समजून घेणं खूप गरजेचे आहे. तर या संपूर्ण विश्लेषणात आपण याच एका मूळ प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ते म्हणजे नोकरीचे नियम वाजवी वर्गीकरण किंवा रिझनेबल क्लासिफिकेशनची मर्यादा ओलांडून भेदभाव कधी बनतात. आणि हा फक्त एक कायदेशीर प्रश्न नाहीये, तर तो प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मानवी हक्कांशी आणि त्याच्या प्रतिष्ठेशी जोडलेला आहे. कामाच्या ठिकाणी समानतेसाठीचा हा लढा काही फक्त इतिहासातला नाहीये, तो आजही तितकाच महत्वाचा आहे. अगदी अलीकडचं उदाहरण घ्या, मेकअप आर्टिस्ट चारू खुराना यांचं. त्यांना एका लिंगभेदी युनियनच्या नियमाविरोधात तब्बल 15 वर्ष लढावं लागलं. यावरूनच आपल्याला कळतं की हा संघर्ष आजही सुरू आहे. तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आपण या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासणार आहोत. म्हणजे संघर्षाची सुरुवात कशी झाली, ते भेदभावपूर्ण नियम नेमके काय होते, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला आणि त्या निकालाचे पुढे काय परिणाम झाले, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. चारू खुराना यांच्या संघर्षाची जी गोष्ट आहे तिची पाळंमुळं आपल्याला अनेक दशक मागे घेऊन जातात. एका अशाच मूलभूत केसमध्ये ज्याने पहिल्यांदा अशा भेदभावपूर्ण नियमांना आव्हान दिलं होतं. आणि इथूनच आपण येतोय आपल्या मुख्य विषयाकडे. ही केस आहे 1981 सालची, एक ऐतिहासिक खटला, एअर इंडिया विरुद्ध निर्गेश मिर्झा. याचं पूर्ण नाव आहे एअर इंडिया वर्सेस निर्गेश मिर्झा 1981-4 SCC 335. या केसने कॉर्पोरेट नियमांना थेट भारतीय संविधानाच्या कसोटीवर आणून उभं केलं. बरं, तर या केसची कायदेशीर बाजू काय होती ते समजून घेऊया. एका बाजूला होत्या आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या एअर होस्टेस आणि दुसऱ्या बाजूला होत्या एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स सारख्या मोठ्या कंपन्या. मुख्य मुद्दा होता त्यांच्या सेवा नियमांमधील भेदभाव. आणि हा भेदभाव थेट आपल्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतो असा दावा करण्यात आला होता. म्हणजे कलम 14 जे कायद्यासमोर समानतेचा हक्क देतं, कलम 15 जे लिंग, जात, धर्म या आधारावर भेदभाव करायला मनाई करतं, आणि कलम 16 जे सरकारी नोकरीत सगळ्यांना समान संधीची हमी देतं. तर मग ते नक्की कोणते नियम होते ज्यावरून एवढा वाद झाला आणि दोन्ही बाजूंनी काय युक्तिवाद केले? चला बघूया, कारण यातूनच खऱ्या अर्थाने कायद्याचा संघर्ष सुरू झाला. हे 3 नियम होते जे वादाच्या केंद्रस्थानी होते. पहिला, एअर होस्टेसचं निवृत्तीचं वय होतं फक्त 35 वर्ष, तर पुरुष कर्मचाऱ्यांचं होतं 58 वर्ष. किती मोठा फरक आहे. दुसरा नियम होता की नोकरीच्या पहिल्या 4 वर्षात लग्न करता येणार नाही. आणि तिसरा, जो सगळ्यात धक्कादायक नियम होता, तो म्हणजे पहिल्यांदा गर्भधारणा झाल्यास थेट नोकरीतून काढून टाकलं जाईल. या प्रत्येक नियमाने समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन केलं आहे असा युक्तिवाद करण्यात आला. एअर होस्टेसचं म्हणणं अगदी सरळ आणि स्पष्ट होतं की आम्ही पुरुष कर्मचाऱ्यांसारखंच काम करतो, मग आमच्यासोबत लिंगाच्या आधारावर हा भेदभाव का? यावर एअर इंडियाचं उत्तर काय होतं? त्यांनी वाजवी वर्गीकरण म्हणजे रिझनेबल क्लासिफिकेशन या कायदेशीर तत्वाचा आधार घेतला. त्यांचं म्हणणं होतं की एअर होस्टेसचा वर्ग आणि त्यांच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे नियम बनवणं हे घटनाबाह्य नाही. एवढ्या सगळ्या युक्तिवादानंतर प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयाकडे. आणि आता आपण येतोय ह्या केसच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल. न्यायालयाने ह्या प्रकरणात एक अतिशय विचारपूर्वक आणि महत्त्वाचा निकाल दिला. निवृत्तीच्या वयाबद्दल कोर्टाने एक इंटरेस्टिंग निकाल दिला. एकीकडे कोर्टाने एअर इंडियाचा युक्तिवाद मान्य केला की एअर होस्टेस हा एक वेगळा वर्ग आहे, त्यामुळे त्यांचं निवृत्तीचं वय वेगळं असू शकतं. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, कोर्टाने मॅनेजिंग डायरेक्टरला मुदतवाढ देण्याचा जो अमर्याद अधिकार होता तो पूर्णपणे रद्द केला. कारण तो मनमानी होता, आर्बिट्ररी होता. त्यामुळे आता एअर होस्टेसना वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असेपर्यंत 45 वर्षांपर्यंत काम करण्याचा हक्क मिळाला. आता हा एक असा मुद्दा आहे जिथे अनेकांचा गैरसमज होतो. नोकरीच्या पहिल्या 4 वर्षांत लग्न करण्यावर जी बंदी होती ती कोर्टाने वैध ठरवली होती. हो, कोर्टाने त्याला घटनाबाह्य न मानता एक वाजवी निर्बंध म्हणजेच रिझनेबल रिस्ट्रिक्शन मानलं. हा मुद्दा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि आता येतोय या निकालाचा सगळ्यात मोठा, सगळ्यात क्रांतिकारी भाग. कोर्टाने पहिल्या गर्भधारणेनंतर नोकरीतून काढून टाकण्याचा नियम पूर्णपणे रद्द केला.
कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की हा नियम अत्यंत अवास्तव, मनमानी आणि कलम 14चं सरळ सरळ उल्लंघन करणारा आहे. हा महिलांच्या हक्कांसाठी एक खूप मोठा विजय होता. या निकालाचा हा कळस आहे. सर्वोच्च न्यायालयाने वापरलेले हे शब्द केवळ कायदेशीर नाहीत, तर ते भावनिक आणि सामाजिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहेत. गर्भधारणेमुळे नोकरी गमावण्याच्या नियमाला न्यायालयाने भारतीय स्त्रीत्वाचा अपमान म्हटलं. यावरूनच या नियमाची क्रूरता लक्षात येते. तर मग या निकालाचा पुढे काय परिणाम झाला? निर्गेश मिर्झा केस फक्त त्या एका निकालापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिचा एक मोठा वारसा आहे. चला पाहूया, या निकालाने भारतीय कायद्यात लिंग न्यायाच्या विकासाला कशी चालना दिली. ही टाईमलाईन आपल्याला दाखवते की लिंग समानतेच्या दिशेने आपला कायदेशीर प्रवास कसा झाला. 1981 साली निर्गेश मिर्झा केसने मनमानीपणा म्हणजेच आर्बिट्रेरियननेस हे तत्त्व स्थापित केलं. या तत्वाच्या आधारे कोणताही भेदभावपूर्ण नियम रद्द करता येऊ लागला. पुढे बघा, 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात बदल झाला, मुलींना समान हक्क मिळाले. 2008 मध्ये अनुज गर्ग केसमध्ये कोर्टाने संरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या भेदभावाला नकार दिला. या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठेतरी निर्गेश मिर्झा केसमध्येच झालेली दिसते. तर या सगळ्या चर्चेतून आणि कायदेशीर प्रवासातून आपण काय शिकलो? आता वेळ आली आहे आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येण्याची आणि त्याचं अंतिम उत्तर शोधण्याची. आपण सुरुवातीलाच हा प्रश्न विचारला होता, आठवतंय? की रोजगाराचे नियम वाजवी वर्गीकरण कधी बनतात आणि घटनाबाह्य भेदभाव कधी? या संपूर्ण विश्लेषणातून आपल्याला याचं नेमकं उत्तर काय मिळतं? आणि हे आहे त्याचं अंतिम उत्तर. ती रेषा तिथे ओलांडली जाते जिथे वर्गीकरण संपतं आणि स्टिरियोटायपिंग म्हणजे रूढीवादी विचारसरणी सुरू होते. जेव्हा नियम वस्तुस्थितीवर नाही तर मनमानी गृहीतकांवर, पूर्वग्रहांवर आधारलेले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ते मानवी प्रतिष्ठेचं उल्लंघन करतात, तेव्हा ते वाजवी वर्गीकरण न राहता घटनाबाह्य